नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला म्हणजेच 29 जुलै या दिवशी झालेला आदिवासी भरतीचा जो काही पेपर झालेला आहे, तर त्या पेपरामध्ये कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आज आपण कव्हर करणार आहोत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता, महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड आणि वेल्स। तर पहा, महिला T20 विश्वचषक 2026चे आयोजन इंग्लंड आणि वेल्स या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेले होते। प्रश्न क्रमांक दुसरा, शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक जे आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले। कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले हे होते। प्रश्न क्रमांक तिसरा, बुलंद दरवाजा खालीलपैकी कोणी बांधलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 अकबर। तर पहा, अकबरांनी बुलंद हा दरवाजा त्यांनी बांधलेला होता। पुढील प्रश्न, अंगाची लानभन होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर अंगाची लानभन होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पहा ऑप्शन क्रमांक 2 खूप राग येणे। काय होतो? खूप राग येणे असा अर्थ होतो। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती? तर पहा, आपल्या भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष म्हणून ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद। कोणाची? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड ही करण्यात आलेली होती। पुढील प्रश्न आहे, सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर सध्याचे लोकसभा अध्यक्ष हे पहा ऑप्शन क्रमांक 4 ओम बिर्ला आहेत। कोण आहेत? ओम बिर्ला हे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, गायत्री मंत्र खालीलपैकी कोणत्या वेदात आढळतो? तर गायत्री हा जो मंत्र आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 ऋग्वेद। कशामध्ये? ऋग्वेद या वेदामध्ये आढळतो। पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणीचा उल्लेख आढळतो? तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पहा एकूण ऑप्शन क्रमांक 2 3 किती? एकूण 3 आणीबाणीचा उल्लेख हा आढळतो। पुढचा प्रश्न, प्रसिद्ध मिलान परिषद मिलान कॉन्फरन्स 1880 मध्ये कोणत्या देशात पार पडली होती? तर प्रसिद्ध मिलान ही जी परिषद आहे तर ती 1880 मध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 इटली। कोणत्या देशामध्ये? इटली या देशामध्ये पार पडलेली होती। नेक्स्ट क्वेश्चन, जनावराच्या गणनेला काय म्हणतात? तर जनावराच्या गणनेला पहा ऑप्शन क्रमांक 2 पशुगणना म्हटले जाते। काय म्हटले जाते? पशुगणना। तर भारतातील पहिली पशुगणना केव्हा झालेली होती? तर ती 1919 मध्ये। कधी? 1919 ते 1920 मध्ये झालेली होती। तर भारतामध्ये पशुगणना दर किती वर्षांनी होती? तर ती 5 वर्षांनी होती। किती? 5 वर्षांनी होते। पुढचा प्रश्न आहे पहा, वंदे मातरम या संपूर्ण राष्ट्रीय गीताच्या गायनाचा निर्धारित कालावधी किती आहे? तर वंदे मातरम या संपूर्ण राष्ट्रीय गीताच्या गायनाचा जो निर्धारित कालावधी आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 3 मिनिटे 10 सेकंद आहे। किती आहे? 3 मिनिटे 10 सेकंद इतका आहे। तर वंदे मातरम हे कोणी लिहिलेले आहे? तर ते बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे। पुढील प्रश्न, सिंहाच्या पिल्ल्याला मराठीत काय म्हटले जाते? तर सिंहाच्या पिल्ल्याला मराठीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 3 छावा म्हटले जाते। काय म्हटले जाते? छावा असे म्हटले जाते। पुढील प्रश्न आहे पहा, गोगलगाईच्या घराला किंवा आवरणाला काय म्हणतात? तर गोगलगाईच्या घराला किंवा आवरणाला पहा ऑप्शन क्रमांक 2 कवच म्हटले जाते। काय म्हटले जाते? कवच, शेल असे म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन, अचूक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर अचूक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पहा ऑप्शन क्रमांक 3 चुकीचा होतो। काय होतो? चुकीचा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च उंच शिखर कोणते आहे? तर अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर हे पहा ऑप्शन क्रमांक 2 गुरु शिखर आहे। कोणतं आहे? गुरु शिखर। जे की गुरु शिखराची जी उंची आहे तर ती किती आहे? तर ती 1722 मीटर इतकी आहे, जे की राजस्थानमधील माउंट आबूजवळ हे गुरु शिखर स्थित आहे।
पुढील प्रश्न, घटनात्मक सभेची पहिली बैठक कधी पार पडलेली होती? तर घटनात्मक सभेची पहिली बैठक जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 4, 9 डिसेंबर 1946 या दिवशी पार पडलेली होती. पुढील प्रश्न आहे, सूर्य या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द कोणता आहे? तर सूर्य या शब्दाचा पहा ऑप्शन क्रमांक 2, रवी. कोणता होईल? रवी हा योग्य समानार्थी शब्द होईल. पुढील प्रश्न, भुंग्याच्या आवाजाला काय म्हणतात? तर भुंग्याच्या आवाजाला पहा ऑप्शन क्रमांक 1, गुंजारव. काय म्हटले जाते? गुंजारव असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, कोरकू समाज स्वतःला कोणता वंशज मानला जातो? तर कोरकू हा जो समाज आहे तर तो स्वतःला पहा ऑप्शन क्रमांक 3, रावण. काय? रावण वंशज मानला जातो. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती आहे? तर भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती ही पहा ऑप्शन क्रमांक 2, सिंधू. त्यालाच हडप्पा संस्कृती असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन असा होता पहा, खालीलपैकी कोणता शब्द हा नेहमी अनेक वचनी असतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 3, मोती. मोती हा जो शब्द आहे तर तो नेहमी अनेक वचनी असतो. नेक्स्ट क्वेश्चन, पृथ्वीच्या कोणत्या थरात तापमान सर्वाधिक असते? तर पृथ्वीच्या पहा ऑप्शन क्रमांक 4, अंतर्गत गाभा. काय आहे? अंतर्गत गाभा या थरामध्ये तापमान हे सर्वाधिक असते. पुढील प्रश्न, आमदाराने शाळा बांधली या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर आमदाराने शाळा बांधली या वाक्यातील प्रयोग जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1, कर्मणी प्रयोग होईल. काय होईल? कर्मणी प्रयोग होईल. नेक्स्ट क्वेश्चन, भारत आणि इटली हे दोन देश 2027 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहेत? तर भारत आणि इटली हे जे दोन देश आहेत तर ते पहा 2027 हे जे वर्ष आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1, सांस्कृतिक आणि पर्यटन वर्ष. काय? सांस्कृतिक आणि पर्यटन वर्ष म्हणून साजरे करणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच या अर्थाचा मन ओळखायचे आहे. तर प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच या अर्थाची जी मन आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे असा अर्थ होतो.